ऑन लाईव्ह. नमस्कार. महानगरपालिकेच्यामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. आज आपण आहोत पनवेल महानगरपालिकेतल्या कामोठे या भागामध्ये. काही लाख रुपयांपासून उत्पन्न असलेली महापालिका आता काही कोटींची झाली आहे आणि पुढच्या काही वर्षात सुमारे 8 ते 10 हजार कोटींची उलाढाल किंवा कराचं उत्पन्न या महापालिकेचं असणार आहे. अशा महापालिकेत आहोत. दुसरं आणखीन एक वैशिष्ट्य आहे या महानगरपालिकेचं, म्हणजे एका बाजूला या महापालिकेचा एक भाग जो आहे तो खारघरसारखं कदाचित पुढच्या काळातलं शहर आहे आणि दुसऱ्या बाजूला पनवेल सारखा जो भाग आहे तो अजूनही कालचं असलेलं शहर आहे. तर या उद्याच्या आणि कालच्या शहरातला हा जो मधला भाग आहे तो आहे कामोठे, की ज्याला खूप मोठ्या विकासाची अपेक्षा आहे आणि खरंच तो झालाय का? आपल्यासोबत विविध मान्यवर आहेत राजकीय पक्षांचे आणि कामोठ्यातल्या विविध सोसायट्यांमधले आणि अन्य अनेक नागरिक इथे फार मोठ्या संख्येने उपस्थित आहेत आणि त्या सगळ्यांचे अनेक प्रश्न आहेत. आपण आधी पाहुण्यांची ओळख करून घ्यात. आपल्यासोबत YT देशमुख आहेत, भाजपचे नेते आहेत, प्रवक्ते आहेत. यासोबतच शिवसेनेचे खासदार श्रीरंग बारणे आहेत आपल्यासोबत. यासोबतच आपल्या बरोबर आहेत KK म्हात्रे, शेकाप महाआघाडीचे नेते आहेत ते, आणि आनंद पाटील आहेत. जी खारघर भाग आहे त्या भागातल्या लोकांचं असं म्हणणं आहे की आमच्याकडे फारच दुर्लक्ष केलं जातं, त्यामुळे त्यांनी एक स्वतःची एक स्वतंत्र विकास आघाडी उभी केली आहे आणि त्यांचे ते उमेदवार आहेत. अतिशय झपाट्यानं विस्तारित होणाऱ्या या भागाच्या अनेक समस्या आहेत. आपण यावेळेला असं करणार आहोत की नेत्यांच्याकडनं त्यांनी 5 वर्षात काय केलं हे समजून घेण्याच्या आधी इथल्या लोकांच्या काय समस्या आहेत त्याआधी आपण सुरुवातीला समजून घेऊयात आणि मग त्यांची उत्तरं घेऊयात. आपण सुरुवात करूयात. बोला, कोण सुरुवात करणार? सांगा. नमस्कार. आम्ही एक कामोठे रहिवासी संघ म्हणून आमचा एक इथे ग्रुप आहे. त्यामार्फत मला सर्व जे उमेदवार आहेत सर्वच पक्षांचे यांना काही ठराविक इथल्या ज्या समस्या आहेत की अद्ययावत दवाखाना, इथे एवढी मोठी लोकसंख्या असताना इथे पेट्रोल पंप नाही आहे, इथे जो डेली ट्रान्सपोर्टेशनचा जो रिक्षांचा जो प्रॉब्लेम आहे किंवा अद्ययावत जी बस सेवा आहे जी फक्त स्टेशन टू स्टेशन फिरते पण आतमध्ये कुठे जात नाही आहे, त्या रिलेटेड काय आहे की इथे जे शाळांचे प्रश्न आहेत, इथे एक चांगलं कॉलेज नाही आहे, जे शाळा आहेत त्यांची मनमानी चालते, त्यांची आवाढव्य फी आहे, इथे जे आयुक्त होते पनवेल महानगरपालिकेचे ते चेंज झाल्यामुळे आता जो मोकळा श्वास मध्यंतरी पब्लिकने इथे घेतला होता तो आता परत जे रस्त्यावर सर्व अतिक्रमणं वाढली आहेत, म्हणजे याच्या मागचे रिझन्स काय आहेत, हे याच्यातनं सुटका कधी होईल? आपण आणखीन काही जणांच्याकडनं जाणून घेऊयात. बोला, काय समस्या आहेत, काय प्रश्न आहेत तुमचे? हा कामोठे नोड हा नवी मुंबईतील सगळ्यात दुर्लक्षित हा नोड आहे. गेल्या 9 वर्षात इथे एकही गार्डन किंवा पार्क म्हणतो किंवा सिनियर सिटीजनसाठी जी व्यवस्था म्हणतो ती आपण कुठेही बघितली जात नाहीये. आणि गेल्या 9 वर्षात इथली ट्रान्सपोर्टेशन जी व्यवस्था आहे, जी रिक्षा ज्यात 5 प्रवासी कोंबले जातात आणि तेही 10 रुपये घेऊन 1 किलोमीटरच्या डिस्टन्ससाठी, ती समस्याही अजून तशीच आहे. अद्ययावत हॉस्पिटल्स नाहीयेत आणि शिक्षण संस्थाही नाहीये. बरं, आपण आणखीन काही जणांना विचारूयात. काही सांगायचं तुम्हाला? काय मुख्य अडचण आहे? काय मुख्य अडचण आहे? बोला. कचऱ्याची समस्या पण इथे उपस्थित झालेली आहे. म्हणजे इथे कचऱ्याचा बाहेर रस्त्याला आपण बघितलं तर की रस्त्याला कचरा पडलेला इकडे तिकडे उचलला जात नाही. जाताना येताना भरपूर त्रास येतो, दुर्गंधी येते, आम्हाला चालायला प्रॉब्लेम होतो. बरं, आपण आता या सगळ्यांच्याकडनं सुरुवात करूयात. हा, एक प्रश्न आपण थोडक्यात या अगदी महत्त्वाचा म्हणजे आपण पेट्रोल पंप म्हणतोय की आपण खांडेश्वर आणि फायर फायटिंग ह्या 2 गोष्टी ज्या आहेत, फायर स्टेशन कामोठे आणि पेट्रोल पंप, हे 2 महत्त्वाचे अतिगोष्टी आहेत मला दिसतं. म्हणजे ही यादी खरं तर बारणेसाहेब एवढी मोठी आहे ना की असं वाटतं की हे नव्यानंच असलेलं शहर किंवा नगरपालिका ग्रामपंचायत आहे का काय. 2.5 वर्ष तुमचा या भागातला खासदारकीचाही झाला, एवढी मोठी यादी आहे, काही 2.5 वर्षात काही केलं का? नमस्कार. पहिल्या प्रथम राज्यातील सर्वात जुनी नगरपरिषद म्हणून पनवेल नगरपरिषदेची महापालिका आता झाली आणि पहिल्यांदाच निवडणुका होते. हा सगळी वसाहते ही सिडकोने डेव्हलप केलेली आहे आणि सिडकोने डेव्हलप केल्या असताना त्या ठिकाणी सिडकोने ज्या सुविधा द्यायला हव्या होत्या त्या सुविधा आजपर्यंत सिडकोने खरं तर नागरिकांना दिल्या नाही. शिवसेनेच्या माध्यमातून सिडकोच्या कार्यालयावरती या सगळ्या नागरिकांच्या गरजा किंवा अडचणी किंवा त्यांच्या समस्या यांच्या दृष्टिकोनातून अनेक वेळा मोर्चे काढले. मोर्चातून प्रशासनाला एक प्रकारे वचक निर्माण करण्याचं काम देखील शिवसेनेने केलं. परंतु राज्याच्या माध्यमातून सिडकोला म्हणावं तसं वचक होत नाही आणि राज्य सरकारची जबाबदारी फार यामध्ये मोठी आहे. तुम्हीच सत्तेत आहात की राज्यात? राज्य सरकारची जबाबदारी सगळ्यात मोठी आहे आणि म्हणून मी तुम्हाला सांगतो, मी देखील गेल्या 2.5 वर्षामध्ये या संदर्भामध्ये अनेक वेळा बैठकी घेतलेल्या
ज्या महापालिकेच्या संदर्भामध्ये प्राथमिक गरजा आहेत त्या प्राथमिक गरजा त्यावेळेस सिडकोने द्याव्या हव्या होत्या. आज महापालिका झाली, ही सगळी ग्रामीण भागं होती, ग्रामपंचायत होती. आता महापालिकेमध्ये त्याचा समाविष्ट झालेला आहे. म्हणून सिडकोने हे दुरावस्था या परिसरातील नागरिकांची केली. म्हणजे बारणे साहेब म्हणतात थोडक्यात सिडको अधिक जबाबदार आहे. मला सांगा की ठीक आहे, मधला काही काळ तुमचं सरकार नव्हतं कदाचित या ठिकाणी नगरपालिका असताना, पण तरी आधी बराच काळ तुमचंच सरकार होतं ना. या नवीन विकसित होणाऱ्या भागाकरता एक बगीचा नाही असू शकत, एक पेट्रोल पंपाचं तर जाऊ दे, तुमच्या अखत्यारीतली गोष्ट नाही, पण एक अग्निशमन केंद्र नाही असू शकत. याच्यामध्ये मी आपल्याला सांगेन की कामोठ्यामध्ये जे काही आमच्यापर्यंत जेवढा विकास व्हायचा ते आम्ही केलेला आहे. कामोठ्या शहरामध्ये CCTV कॅमेरे लावण्यापासून तर कामोठ्या शहरामध्ये जे सोसायटी आहेत त्याच्यामध्ये फ्लोडिंगची वगैरे विकास कामं ही आम्ही केलेली आहेत. परंतु या ठिकाणी राज्य सरकार आणि केंद्र सरकार हे कधीही आमचं नव्हतं आणि आजही आमचं नाही आहे. परंतु या ठिकाणी जो ग्रामपंचायत माध्यमातून जितकं आम्हाला विकास करता आलं ते आम्ही केलेलं आहे. या कामोठा वसाहतीमध्ये आपण जर बघितलं तर जे गार्डन्स आता जे बनल्यात ते देखील माननीय विवेकानंद पाटील साहेबांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही जेव्हा MD बरोबर मीटिंग घेतली होती आणि त्याने आम्हाला जेवढे गार्डन्सचं आश्वासन दिलं होतं त्यापैकी काही कामं चालू झालेली आहेत, परंतु जितक्या मोठ्या प्रमाणात या ठिकाणी व्हायला हवं ती झालेली नाही आहे. नाही, मी एक प्रश्न विचारतो. त्या मावशींनी आणि त्या तरुण मुलाने त्याचा उल्लेख केला की इथला कचराही नीट उचलला जात नाही. अहो, एखाद्या राजकीय पक्षाचा नेता उभा राहिला ना की भले भले लोक चळाचळा कापतात, तुमच्या आदेशाने कचरा पण नाही इकडचा उचलला जाऊ शकत नाही. जसं आता खासदार साहेबांनी सांगितलं की सिडकोच्या नियंत्रणाखाली सर्व येतो आणि राजकीय जे म्हणजे महाराष्ट्रामध्ये किंवा जो महामंडळ आहे तो मुख्यमंत्र्याच्या अंडरमध्ये येतो. पटतंय का तुम्हाला यांचं म्हणणं? नाही, याच्यामध्ये नाही, म्हणणं पटण्याचं असं आहे की कचरा जो उचलणं आहे, कचऱ्याच्या गाड्या सिडकोच्या येतात आणि सिडकोनेच तो कचरा उचलायचा आहे. ठीक आहे, सिडकोच्यामुळे ते केलं जात नाही. मला सांगा, राज्यात आता तुमचं सरकार आहे, केंद्रात तुमचं सरकार आहे, ठीक आहे. मधल्या काळात भाजप नावाचा पक्ष काही या भागात अस्तित्वातच नव्हता, पण आता अस्तित्वात आल्यानंतर पण 2.5 वर्ष झाली ना सत्तेत येऊन, 3 वर्ष होत आली ना, अजून कचरा नाही हलवला जात इथला. सर्वप्रथम मुद्दा म्हणजे ही महानगरपालिका स्थापन करण्यामागे आमदार प्रशांत ठाकूर आणि माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा प्रामुख्याने हात आहे. खूप मोठं योगदान आहे त्यांचं. आणि त्या दृष्टिकोनातून इथे जी सिडको ही डेव्हलपमेंट एजन्सी होती आणि त्या दृष्टिकोनातून त्यांना काही स्थानिक स्वराज्य संस्थेच्या ज्या मूलभूत गरजा आहेत त्यांच्याकडे त्यांनी पूर्णपणे साफ दुर्लक्ष केलेलं होतं. प्रत्यक्षामध्ये त्यांनी जे या शहराकरता द्यायला पाहिजे होतं, सुविधा पुरवायला पाहिजे होत्या, त्या पुरवल्या गेल्या नाहीत. त्यांची सुविधा निर्माण केली गेली नाहीत. त्याच्यामध्ये गार्डन असतील, बगीचे असतील, काही व्यायामशाळा असतील, वेगवेगळ्या ज्या सुविधा इन्फ्रास्ट्रक्चर असतील ते सर्व काही पुरवण्यामागे सिडकोचं कटाक्षाने दुर्लक्ष केलेलं आहे. वेळोवेळी मोर्चा काढणे हेच आमच्या हातामध्ये होतं. पण 2.5 वर्षात तर तुम्ही करू शकले असतात ना. म्हणजे सेनेत आता ते म्हणतात सिडकोत आमचं काही नाही, पण राज्यात तेही तुमच्या बरोबर आहेत, एकत्र मिळून करू शकला असतात. त्याचा मुद्दा असा आहे, हे होत नाही. आम्ही मोर्चे वगैरे काढून दमलो, शासनामध्ये असताना सुद्धा काढले गेले, परंतु ते होत नाही. म्हणून सिडकोला इथं हटवण्याकरता आमदार प्रशांत ठाकूरनी महानगरपालिकेचा अट्टास धरला आणि त्यामुळेच ही महानगरपालिका अस्तित्वात आले. हे नवीन झालेलं महानगर आहे, त्यामुळे त्याच्यामध्ये डेव्हलपमेंट करण्याची पूर्णपणे आपल्याला चान्सेस. बरं, ह्या सगळ्यांचं म्हणणं आहे अनेकांना पटत नाहीये, अनेकांना पटत नाही. आपण एक छोटी प्रतिक्रिया करू. यांचं म्हणणं पटतंय तुम्हाला आणि तुम्ही का उभे राहिलात? काय तुमचा विषय? एक क्लॅरिफिकेशन देतो, मी उमेदवार नाहीये. मी ठीक आहे ना. नाही, हा ठीक आहे, तुम्ही त्यांचे प्रतिनिधित्व तर करता. हा करतोय. आणि 2 गोष्टी आहेत इथे. कामोट्यामध्ये ज्या समस्या आहेत त्या खारघरमध्ये पण सेम समस्या आहेत. पेट्रोल पंपाची जर समस्या सोडली तर खारघरच्या समस्येमध्ये आणि कामोट्याच्या समस्येमध्ये काहीही फरक नाही. तर माझा प्रश्न बारणे साहेबांना आणि भाजपला आहे की सत्तेमध्ये तुम्ही 2.5 वर्ष करतात काय? म्हणजे शिवसेनेनं विरोधी पक्षाची पण भूमिका मांडायची आणि सत्तेत पण राहायचं, हे मनाला पटण्यासारखं नाही आहे. आणि भाजप 2.5 वर्षापासून सत्तेमध्ये आहे, सिडकोवरती राज्य भाजपचं आहे. भाजपनं याचं क्लॅरिफिकेशन द्यावं की या गार्डन्सची किंवा या कचऱ्याचे निवारण करण्याच्या ज्या योजना आहेत त्या आतापर्यंत अंमलात का आलेल्या नाही आहेत. दुसरी गोष्ट सिडको करत नाही हा आहे. सिटीजन फोरम खारघरच्या माध्यमातून आम्ही गार्डन्स विकसित केलेले आहेत. सेक्टर 7 मध्ये येऊन बघा तुम्ही, प्लॉट रिकामे होते, तिथं आम्ही गार्डन विकसित केलेले आहे सिटीजन फोरमच्या माध्यमातून. तुम्हाला म्हणायचं नागरिकांना जमतं ते सिडकोला जमत नाही. सिडकोला नाही, ह्या राजकारण्यांना का जमत नाही? आम्ही नागरिक करतोय ना, आम्ही राजकारणी नाहीये. आम्ही कुठला पक्षाचा झेंडा घेऊन
उतरलेलो नाहीये. आम्ही एक जनतेने उभा केलेले उमेदवार उभा केलेले जे उमेदवार आहेत, जनतेने उभा केलेले उमेदवार घेऊन आम्ही आलेलो आहोत. विशेष म्हणजे जे आम्हाला जमतं ते शिवसेना आणि भाजपला का जमत नाही. एक चांगला प्रश्न त्यांनी उपस्थित केला आहे की जे सर्वसामान्य नागरिकांना जमतं तर ते या राजकारण्यांना का जमत नाही, आणि हेच आपण त्यांच्याकडनं जाणून घेणार आहोत. एक छोटासा ब्रेक घेऊया. 59 सेकंदात पुन्हा एकदा येतोय आणि या उपस्थित झालेल्या सगळ्या प्रश्नांची आपण या नेत्यांच्याकडनं उत्तरं घेणार आहोत. पाहत राहा रणसंग्राम महानगरपालिकेचा. ब्रेक नंतर रणसंग्राम महानगरपालिकेच्या मध्ये आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. आपण आहोत कामोठ्यामध्ये आणि इथल्या झपाट्यानं बदलणाऱ्या आणि विकसित होणाऱ्या अशा शहराच्या 1-2 नाही तर समस्यांचा अक्षरशः पाढाच आहे. आणि आपण या पाढ्यातच आणखीन पुढचे काही आकडे मोजूयात की काय नेमक्या यांच्या समस्या आहेत. बोला. कामोठ्याचं स्टेशन डेव्हलप नाहीये. कामोठ्याच्या पुढे गेलात तर ईच अँड एव्हरी स्टेशन इज डेव्हलप. खांदेश्वर आणि पनवेल सुद्धा डेव्हलप आहे, बट कामोठे डेव्हलप नाहीये. तर त्याकडे जरा खासदार साहेब, कामोठ्याच्या रेल्वे स्टेशनकडे दुर्लक्ष होत आहे. बोला. मी खारघर विकास आघाडी जी आहे त्याच्यासाठीच काम करतो आम्ही. मगाशी जसं आनंद पाटलांनी जे सांगितलं की खारघरच्या लोकांनी शहरामध्ये नागरिकांनी एकत्रित येऊन जे जे उपक्रम राबवले त्यामध्ये विशेषतः गार्डन असतील किंवा इतर पार्किंग पासून ते अनेक गोष्टी आहेत, ते नागरिक जे करू शकतात हे राजकारणी करू शकत नाही. हे त्यांनी जे सांगितलं ते अतिशय योग्य आहे. आणि येणाऱ्या ही जी आता जी निवडणूक आहे याच्यामध्ये 100% खारघर, कामोठे, कळंबोली इथले नागरिक जे आहेत हे राजकारण्यांना नाही नाराज तर आहेतच आहेत, पण त्यांना हे दाखवून देतील की आम्ही काय करू शकतो. यांनी गेल्या काही काळात अशा बऱ्याच काही गोष्टी करून दाखवल्या इथल्या नागरिकांनी. बोला. सगळ्यात मेन प्रॉब्लेम मागच्या 3 वर्षापासून कामोठेतून मुंबईकडे जाणारा रस्ता बंद आहे. सामान्य लोकांना इतका त्रास होतो. बसस्टॉप खूप लांब आहे. उन्हाळ्यामध्ये पावसाळ्यामध्ये तिथं शेडही नाही आहे. कारण राजकारण लोकांना हे कळणार नाही, कारण त्यांना कधी बसने जावं नाही लागत, बसस्टॉपला उभं राहावं नाही लागत. इतक्या वर्षात एक शेडही नाही उभारता आली. हा बोला. कामोठे शहर विकसित होत असताना या ठिकाणी मुंबईहून जो नागरिक या ठिकाणी स्थलांतरित झाला आणि त्याला स्टेशन आणि घराच्या दरम्यान जो ऑटोने प्रवास करावा लागतो, त्या एकाही ऑटोला आजपर्यंत कामोठ्यामध्ये मीटर बसलं गेलेलं नाहीये. मी सर्व पुढाऱ्यांना विनंती करेल की आपण तो मीटर लक्ष घालावा. हे खूप महत्वाचा जिव्हाळ्याचा प्रश्न आहे. बोला. माझं भाजपचे जे प्रवक्ते आहे त्यांना एक प्रश्न आहे की आपण 2.5 वर्षे सत्तेत आहात. आपण बोलला की आपला सिडकोवरती कंट्रोल नाहीये. मग मला एक सांगा, ही महानगरपालिका स्थापन झाल्यानंतर आपलं महानगरपालिकेवरती कंट्रोल राहील का? आम्ही कसा एक खूप महत्वाचा प्रश्न त्यांनी विचारला. मी हा प्रश्न विचारणार आहे बरं का म्हात्रे साहेब. तसं म्हणाले कामोठे या शब्दाचाच प्रश्न विचारायची ताकद आहे. ह्या नगरामध्ये आताही मंगळवारची लाईट फ्लक्च्युएट होते. अर्धा तास लाईट नसते, 1 तास नसते आणि मध्ये कधीही लाईट जाते. आता वादळाला तरी लाईट गेली. तर लाईटबद्दल आम्ही नागरिक फार साशंक आहोत. मैदान आणि गार्डन्स लहान मुलांना अतिशय तुरुंगात इथं टांगल्यासारखं आहे. माझ्या मुलांना किंवा सोसायटीतल्या कुठल्याही मुलांना खेळता येत नाही. असे पटांगण असतील ते पार्किंगमध्ये जातात, तर मुलांनी खेळायचं कुठं? कामोठ्याला ह्यांनी सिमेंटचं जंगल बनवलं की तुरुंग? बरं, कामोठ्याला सिमेंटचं जंगल बनवलंय किंवा तुरुंग? हा बोला काका. कामोठ्याला ड्रेनेज लाईन लिकेज झाल्यानंतर सिडकोही दक्षता घेत नाही आणि इथले नेते मंडळी त्यांच्याकडे गेले ना, ते सांगतात की तुम्ही नोटीस द्या, लेखी नोटीस द्या सिडकोला, पण सिडकोचे अधिकारी त्याची दक्षता घेत नाही. शाळेच्या समोरून लहान मुलं जातात, त्यांच्या पायापायी ते गटराचं पाणी त्यांना तुडून शाळेमध्ये जावं लागतं. बरं एक हा महत्वाचा प्रश्न. मला सांगा, याच्यात ना सिडकोत तर सत्ता तुमची आहे, तुम्ही आणि खासदारांनी तर याच्यात लक्ष घालून केलं पाहिजे ना. ड्रेनेजच्या लाईन उघड्या राहत असतील आणि रिक्षावाले जर का लोकांकडनं आवाच्या सव्वा पैसे घेत असतील तर तुम्ही आवाज दिला पाहिजे की नाही? माझं म्हणणं असं आहे का सिडको ही अशी एजन्सी आहे का ती डेव्हलपमेंट करत गेली. सुविधांच्या बाबतीत त्यांची वाणवाव होती. प्रत्येक वेळेला इव्हन प्रकल्पग्रस्तांच्या प्रश्नावर सुद्धा सिडकोकडे आम्हाला भांडावं लागतं. अशा प्रकारे तिथले जे प्रशासन आहे ते एकदम धीम्य प्रशासन आहे आणि कोणत्याही बाबतीमध्ये नागरिकांच्या सुविधाकडे लक्ष देण्याची त्यांची प्रवृत्ती नाही. पण त्यांनी जो प्रश्न विचारला तोच सगळ्या नागरिकांचा प्रश्न आहे. सत्ताधारी जर का तुम्हीच आहात आणि तुमचंच जर का सिडको ऐकत नसेल तर लोकांनी करायचं काय? त्याच्याच करता आमदारांनी प्रयत्न करून सिडकोला हटवलं. पण मग त्यांनी जसं म्हटलं महापालिकेवर सिडकोवर कंट्रोल नाही, सिडकोचे अधिकारी ऐकत नाहीत. उद्या महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी नाही ऐकलं तर काय करणार तुम्ही? जिथे त्या सिडकोमध्ये कोणत्याही प्रकारचा स्थानिक नगरसेवक कोणी असा निवडून आलेला प्रतिनिधी लोकप्रतिनिधी नाहीये
आणि इथं महानगरपालिकेमध्ये 78 लोकप्रतिनिधी बसणार आहेत. त्यामुळं महानगरपालिकेवर वर्चस्व ठेवण्याकरता किंवा नियंत्रण ठेवण्याकरता ही नेते मंडळी निश्चित आणि ते आमच्या मार्गदर्शनाखाली होणार. रिक्षाचा प्रश्न पुढच्या 8 दिवसात सोडवणार. रिक्षाचा प्रश्न आरटीओकडे नियमितपणे मांडला जातो. आमदार त्याकरता पनवेलमध्ये त्याकरता आंदोलनही झालेलं होतं. ठीक आहे, त्यांचा लोकांचा प्रतिसाद आपल्याला बरेच काही सांगतोय. बालाने साहेब मला सांगा ना की एक खरं तर सांगा ना, म्हणजे या आपल्या पनवेल महानगरपालिकेकरता जे उमेदवार निवडणूक लढवत आहेत ना, याच्यातले 125 पेक्षा जास्त उमेदवार कोट्याधीश आहेत. बालाने साहेब याच्यातल्या एकट्यानं जरी ठरवलं ना तर 2-4 बागा कामोठे आणि या सगळ्या परिसरात सहज होऊन जाऊ शकतात. असं का नाही होऊ शकत? मी पहिल्या प्रथम सांगतो की बऱ्याचशा नागरिकांनी पेट्रोल पंपचा कामोठ्याचा मुद्दा उपस्थित केला होता. मी स्वतः सिडकोच्या पाठीमागे लागून पेट्रोल पंपच्या आरक्षित जागेचं निविदा काढायला लावलेली आणि ती निविदा देखील आता प्रसिद्ध होते, तुम्हाला सांगतो. रिक्षा दुसरं रिक्षांचं त्यांना बोलू दे. रिक्षाचं काय ते सांगा. रिक्षाचा प्रश्न सोडवू शकणार? तुमच्या तर सगळ्या ठिकाणी युनियन आहेत. निश्चितपणे ज्या ठिकाणी नागरिकांना आणि सर्वसामान्य माणसाला त्रास होतो त्या ठिकाणी शिवसेना पाठीमागे राहते. काही मंडळी शिवसेनेवरती आंदोलनाचा ठपका ठेवतात, परंतु या राज्यामध्ये शिवसेनेच्या वचकामुळेच बऱ्याचशा गोष्टी सुटल्या जातात आणि ती जबाबदारी देखील आमची आहे. जबाबदारी झटकत नाही. या परिसरामध्ये सिडकोच्या माध्यमातून नागरी सुविधा देणं ही जबाबदारी निश्चितपणे आहे. परंतु गेले 1972 मध्ये सिडकोची स्थापना झाली आणि 72 नंतर अनेक पक्षाची सत्ता होती, परंतु 2-2.5 वर्षामध्ये कुणावर ब्लेम करणं. सिडकोतील अधिकारी मगरूर आहेत, ते काम करत नाही, ऐकत नाही आणि त्याला शिवसेनाच खरं तर वठणीव आणते आणि म्हणून आंदोलनाच्या तुमच्याकडनं अपेक्षा आहेत की शिवसेनेने अजून 2.5 वर्षात सिडकोच्या अधिकाऱ्यांना वठणीवर का नाही आणलं? सर्वसामान्यांचे प्रश्न नाही सुटले. मला सांगा, ड्रेनेजच्या पाणी जर का रस्त्यावर येतं आणि त्याच्यातनं लोकांना चालत जायला लागतं, तुम्ही एक आवाज दिला की जर का अख्खी दुकानांची लाईनच्या लाईन बंद होऊ शकते, तर एक ड्रेनेज नाही स्वच्छ होऊ शकत तुमच्यासारख्या नेत्यांच्याकडनं? नाही, आपण जो प्रश्न मला या ठिकाणी उपस्थित केला आहे याच्यामध्ये जनतेमधून 3-4 प्रश्न निर्माण झालेत. एक म्हणजे कामोठ्यामधून आपण खारघरकडे जातो तो रस्ता बंद आहे. एक 3-4 महिन्यापूर्वी किंवा 6 महिन्यापूर्वी या ठिकाणी एक साईन मोहीम घेतली होती मान्य या ठिकाणच्या आमदारांनी की कोणाला वाटतोय की हा रस्ता ओपन व्हावा. प्रत्येकाने त्याच्यावर साईन केली होती की रस्ता ओपन व्हावा म्हणून. त्याचं काय झालं ते आपण विचारूयात त्यांना. नाही, मी सांगतो ना त्याचं काय झालं. त्या कामोठ्यामध्ये किती वस्ती राहतोय हे दाखवून या ठिकाणी महानगरपालिका कशी येईल त्याच्यासाठी त्याचा प्रयत्न केलं. याच्यामध्ये मी आपल्याला सांगेन. नाही, मला ठीक आहे ना, तुम्ही रिक्षा आणि बाकीच्या बद्दल पण सांगा ना. त्याच्यात सांगतो ना मी. रिक्षा आहेत किंवा जेवढे जे विषय आहेत रिक्षावाल्यांचे, प्रत्येक वेळेला आम्ही या ठिकाणची जी जनता आहे त्यांना दोघांचेही प्रश्न सामोरे घेतलेले आहेत. या ठिकाणी जे प्रश्न या ठिकाणी 2.5 वर्षाची सरकार हे आपण 10 वेळा बोलतोय, पण या ठिकाणचा जो आमदार आहे तो या ठिकाणी बीजेपी सरकारमध्ये 2.5 वर्ष असेल, 3 वर्ष असेल, पण याच्या पुढे देखील हेच आमदार होते. मला एक सांगा, जर का तुम्ही बोललात तर तुमचेच विषय ऐकायला नाही येणार. मला एक सांगा की तुम्हाला असं वाटतं की सर्वसामान्यांचे प्रश्न असा आवाज करून सुटू शकतात का छोटी छोटी कामं करून सुटू शकतात? आवाज करून किंवा पक्षाचा झेंडा घेऊन प्रश्न जर सुटत असते तर आमदार साहेब सत्तेतच आहेत. गेले 2.5 वर्ष प्लस ते काँग्रेसमध्ये असताना पण सत्तेतच होते. तर आमदार साहेब सत्तेत होते, 10 वर्ष काँग्रेसमध्ये होते, त्याच्यानंतर ते भाजपमध्ये आले, म्हणजे 12.5 वर्ष ते सत्तेत आहेत. 12.5 वर्षामध्ये भरपूर प्रश्न सुटले असते. आवाज करून प्रश्न सुटत नाहीत म्हणून जनता स्वतः प्रतिनिधी निवडून देत आहे. माईक थोडा. आपण मगाच्याचं उत्तर घेऊयात. तुम्ही पुन्हा सांगितलं की सिडकोवर तुमचं काही नियंत्रण नाही, सिडकोला तुम्ही सांगू शकत नाही, पण आता एवढी तर लोक अपेक्षा करू शकतात 2.5 वर्षाच्या सरकारनंतर, इकडे महापालिका आता झाल्यानंतर आता तरी किमान काही गोष्टी सुविधाच्या होऊ शकतात. तुम्हाला मी एक निदर्शनास आणून देतो की हे 2.5 वर्षाचं दुखणं नाहीये. सिडको स्थापन झाल्यापासूनचं हे दुखणं आहे आणि ते त्यावेळेला सत्तेमध्ये कोण होते त्यांनी ही सवय लावलेली आहे त्या अधिकाऱ्यांनी. आपण काही लोकांच्याकडनं प्रश्न घेऊयात. मी आलो. बोला, प्रश्न विचारा फक्त थोडक्यात. आपला हा कामोठे विभाग हा विकासाच्या वाटेवर असणारा शहर आहे.
परंतु मी सर्व पक्षांना ही विनंती करतो की विकासाच्या वाटेवर असताना इथल्या ज्या शिक्षण संस्था आहेत त्या आपल्या ह्या मुलांचं जे शिक्षण आहे तेच नेस्तनाबूत करत आहेत, त्या मुलांनाच नेस्तनाबूत करण्याचा प्रयत्न करत आहेत. कारण RT अंतर्गत 25% मध्ये प्रवेश प्रक्रिया ही जी होत आहे या पूर्ण महाराष्ट्रामध्ये भारतामध्ये होत आहे. परंतु आज जर पनवेलमध्ये 84 शाळा ह्या RT अंतर्गत येतात. या 84 शाळांपैकी फक्त 5 शाळांनी लॉग इन केलेलं आहे स्टार्टिंग पॉईंटचं आणि इतर शाळांनी केलेलं नाही. म्हणजे सर्वसामान्यांच्या विद्यार्थ्यांना त्या शाळांमध्ये प्रवेश मिळत नाही. साधारणपणे राजकारण्यांची पत्र घेतलं की ऍडमिशन मिळते. आता याचं काय करायचं ते आपण विचारूयात. सगळ्यांचा जिव्हाळ्याचा मुद्दा मी खासदार साहेबांना विचारू इच्छिते, त्यांना स्मरण देऊ इच्छिते की मी त्यांच्याकडे पहिल्यांदा प्रथम गेली होती की आमचा जो लेफ्टन आहे, आता मगाशी तो मुद्दा आला आहे, तर हजारो लाखो लिटर पेट्रोल आता इंधन वाया जात आहे. आपण दगडमाती सिमेंट विटा निदान काहीतरी तयार करू, पण इंधन आपण नाही तयार करू शकत. तर या एका कायम हटवादी कॉन्ट्रॅक्टरच्या त्या ज्या काही असेल पर्यावरणाच्या मुद्द्या ज्या काही आताही कारणामुळे असेल तर त्या मुद्द्याचं आपण काय करणार आहात, तो आमच्या जिव्हाळ्याचा अत्यंत महत्वाचा प्रश्न आहे. बरं आणखी हा बोला. मला इथं सांगायला आनंद असा आहे की पनवेलमधल्या सिटीजन्स युनिटी फोरम या संस्थेने पनवेल इकडच्या रिक्षा मीटरप्रमाणे चालाव्यात म्हणून मोठं आंदोलन केलं होतं. याच्यातले बरेचसे नेते त्यावेळेला पोलीस स्टेशनमध्ये येत असत, पण ते झालेलं नाही, अद्यापर्यंतही झालेलं नाही दुर्दैवाने. ह्या सगळ्या रिक्षावाल्यांना राजकारण्यांचा हात आहे आणि त्याच्यामध्ये सामान्य जनता भरडली जाते. त्याच्यामधनं मग दुसरा सोय केली की इकडच्या 2 ज्या बस सेवा आहेत ह्या पण आमच्या संस्थेने केलेल्या आहेत, त्याच्यामध्ये राजकारण्यांचं काहीही क्रेडिट नाही. म्हणजे याच्याकरता तर राजकारण्यांनी टाळ्या वाजवल्या पाहिजेत की एक सर्वसामान्य नागरिक पुढे येऊन एक बस सेवा चालवू शकतात. ॲक्च्युली जेव्हा मी कामोठ्यात आलो होतो त्यावेळेस पहिल्यांदा जागा खूप मोकळ्या होत्या, पण त्याच्यावरती मंदिरं बांधली गेलीत किंवा काही काही जागा बिल्डर्सला दिल्या गेल्या. मंदिरांचा विकास हा कामोठ्याच्या विकासापेक्षा झटपट झालेला आहे आणि खूप फार म्हणजे लोकांच्या सोयीचं काय आहे ते बाजूलाच होत आहे. बोला. माझं म्हणणं असं आहे की सध्या जी हे इलेक्शन आहे ते महानगर कॉर्पोरेशनचे आहे, तर सर्व इथले जे आपले उमेदवार आहेत त्यांच्या प्रचार किंवा जाहीरनाम्यामध्ये असं शक्यतो जास्तच सांगितले गेलेलं आहे. त्यांचा उल्लेख असा आहे की ते म्हणतात की हे मानसरोवर रेल्वे स्टेशनचं आम्ही आधुनिकीकरण करणार. तर मला एवढं म्हणायचं आहे महानगरपालिकेच्या अखत्यारीमध्ये महान रेल्वेचं येत नाही, परंतु महत्वाची गोष्ट अशी आहे इथे जंक्शन आहे महाराष्ट्र हॉटेल, श्रीकृष्ण हॉटेल ते सुषमा पाटील महाविद्यालय ज्युनियर कॉलेज आहे. तिथे येणारे लहान मुलापासून तर बरेच विद्यार्थी येतात. तिथे जे शाळेच्या समोर जे गटार लाईन आहे ती कधी बदलली नाही. आणि मी विचारतो एक गटाराची लाईन शाळेच्या समोरची त्रासदायक ठरणारी. मी एक नागरिक तत्वाने इथे बघत आहे ज्या रस्त्यावरती अजिबात थांबा पहा आणि जा जो संघर्ष सिग्नलचा आहे, त्याचप्रमाणे या हवे रोडला प्रथमतः आमचे शिवजातक पियागाव महानगरपालिकेचा इथे पहिलं त्यांचा जीव गेलेला आहे. या हवे रोडला आजही या लोकांना देखरेख नाहीये. एक सिग्नल आपण सगळेजण मिळून बसवू शकत नाही. खरंच लाजिरवाणी गोष्ट. कामोठ्यातली दुसरी गोष्ट मोकळे भूखंड इथल्या पक्षांनी वाटून घेतल्या शिक्षण संस्थेसाठी आणि मंदिरं आणि धार्मिक स्थळासाठी. ते मोकळं मैदानासाठी पाहिजे, खेळासाठी पाहिजे आणि बगीच्यांसाठी पाहिजे आणि ह्याच्यात कोणी आवाज उठवत नाही, कारण त्या पक्षाची भांडवलदारी आपण त्यांना विचारूयात. मला सांगा बारणे साहेब, आता तर खरंच मला कळकळीचं आवाहन करावं असं वाटतं तुम्हाला. सगळ्या पक्षांनी मिळून एक आवाज काढला तर रिक्षावाले सरळ होऊ शकत नाहीत आणि लोकांची पिळवणूक थांबवू शकत नाही तुम्ही? निश्चितपणे बघा, सर्वांची ती जबाबदारी पक्ष म्हणून नाही, परंतु या भागातले लोकप्रतिनिधी म्हणून जबाबदारी आहे आणि निश्चितपणे पुढच्या कालावधीमध्ये या रिक्षावाल्यांना सरळ करण्याची जबाबदारी ही शिवसेना निश्चितपणे घेईल. दुसरं रेल्वेच्या बाबतीमध्ये अनेकांनी सांगितलं, परंतु मी तुम्हाला सांगतो की या पनवेल रेल्वे आणि खारघर रेल्वे स्टेशनच्या सुधारीकरणाच्या बाबतीमध्ये निविदा प्रक्रियापर्यंत गेलेले. या ठिकाणी आपण मेट्रो CST स्टेशन पासून आणतोय. युटर्नचा जो विषय होता तो पण मार्गी लागेल. युटर्नच्या बाबतीमध्ये मी त्यांना आश्वासित केलेले आहे की PWDच्या अधिकाऱ्यांना त्या संदर्भामध्ये मॅडम भेटल्यानंतर तात्काळ मी पत्रव्यवहार महिन्याभरात होईल. तात्काळ महिन्याभरात होण्यासारखी गोष्ट नाही ती, कारण ते केंद्रीय वन खात्याकडून परमिशन पाहिजे मँग्रोव्ह तोडायची आणि त्यामुळं त्यांना माहिती आहे, त्यामुळं ती गोष्ट महिन्याभरात होणार नाही. कारण आश्वासित करणारा शिवसेना नाही, प्रत्यक्ष कृतीतून काम करणारा अपेक्षा आहे पुढच्या काही दिवसात होईल. मला त्यांनी सांगितलं की सर्वसामान्य लोक मिळून एक बस सेवा चालवू शकतात
आणि इथे रिक्षावाल्यांच्यावर कंट्रोल नाही, इकडे पार्किंगचे आहे एक मोठा स्लॉट, तर तिकडे रिसीट न देता पार्किंग करायला दिलं जातं, पैसे मात्र घेतले जातात, पेट्रोल चोरी होतं, गाड्या चोरी होतं. तुमचे 3-4 कार्यकर्ते सगळ्या राजकीय पक्षांचे मिळून त्या कॉन्ट्रॅक्टरवर वचक नाही आणू शकत. या संदर्भातली माहिती मी घेईन, आमदार साहेबांच्या निदर्शनास आणून त्याच्यावर योग्य ती कारवाई करण्याच्या संदर्भात भाजप निश्चितपणे पावले उचलेल, याबद्दल मी आश्वस्त करतो. बर, याला या मुद्द्यावर काय सर्वसामान्य लोकांना आश्वासन देणार? कारण तुम्ही मगाशी रिक्षाच्या मुद्द्यावर बोलला नाहीत, माझ्या लक्षात आहे. रिक्षावाल्यांना तुम्ही कंट्रोलमध्ये आणाल, लोकांच्याकडनं वेडीवाकडी वसुली केली जाणार नाही असं काही तुम्ही म्हणाला नाहीत. नाही, रिक्षावाल्यांना वेडीवाकडी वसुली करावे असं तर आम्ही शेतकरी कामगार पक्षाचे कार्यकर्ते आहेत, हे कधीही जनतेच्या विरोधात नाही आहेत. कधी आम्ही या ठिकाणी जेव्हा बिल्डर लोक या ठिकाणी काम करत होते तेव्हा देखील आम्ही या ठिकाणी सर्वांच्या मते एक रस्ता काढून हा कामोठ्याचा विकास कसा घडेल असे प्रयत्न केले आहेत. या ठिकाणी आपण जर बघितलं, जो सिग्नलचा आपण विषय घेतला, पहिल्यांदा जो सिग्नल या ठिकाणी लागलाय कामोठ्याला तो माननीय विवेकानंद पाटील साहेबांच्या मुळेच लागलेला आहे आणि ही कामोठ्याची जनतेला माहीत आहे. आपण जे प्रश्न विचारता येते विकासाचे, कामोठ्यामध्ये जर 50 कामं झाले असतील तर ती फक्त शेतकरी कामगार पक्षानेच केल्यात. आणि मी आपल्याला सांगतो, जाहीरपणाने सांगतो मी, की या ठिकाणी बीजेपी जी आज बीजेपी आहे त्यांनी किती कामं केलेत हे जाहीरपणे या ठिकाणी लोकांना सांगावं. आपण विचारूया. एक प्रश्न मला तुम्हाला दोघांनाही आहे की इकडे जेव्हा ही नगरपालिका झाली म्हणजे महापालिका झाली तेव्हा पहिल्यांदा एक खूप चांगला आयुक्त इथे मिळाला आणि 6-8 महिन्यात त्यांची बदली होते. एक चांगला आयुक्त आपण सगळेजण राजकारणी मिळून टिकू नाही शकत सर्वसामान्य लोकांच्या करता काम करणारा? त्याच्याबद्दल मला मिळालेली माहिती अशी आहे की आमचे आयुक्त सुधाकर शिंदे ह्यांचे बंधू मंत्रिमंडळामध्ये आहेत, राम शिंदे, आणि त्यांच्या बाबतीमध्ये कोणीतरी राजकीय पक्षांनी निवडणूक आयोग नाव सांगून टाका ना, काय हरकत नाही, निवडणूक आयोगाकडे तक्रार केलेली आहे. काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या काही नेते मंडळींनी केलेली आहे. तर त्या संदर्भामध्ये त्यांनी तिथं तक्रार केल्यानंतर निवडणूक आयोगाने निवडणुकीमध्ये कोणाचा हस्तक्षेप नको या संदर्भामध्ये त्यांनी, मला तर वाटतं ती टेम्पररी बदली आहे. पण चांगला आयुक्त नक्की मिळणार म्हणजे आयुक्त राजकारणी मिळून घालवणार नाही ना चांगल्या आयुक्ताला? निश्चितपणे नाही, कारण आम्हाला सुद्धा जनतेची सेवा करण्याच्या संदर्भामध्ये जे काही चांगले निर्णय घेता येतील ते घेण्याची मानसिकता भाजपमध्ये आहे. बारणे साहेब, एक चांगला आयुक्त पुन्हा मिळणार आहे का? शिवसेनेलाही असं वाटतं कशाला चांगला आयुक्त, रस्त्याचं रुंदीकरण होणार, बेवारसा टपऱ्या सगळ्या हटवल्या जाणार, आता त्या हटवल्या होत्या ते परत एकदा पुन्हा आल्या आणि पक्की बांधकामं केली. भाजपचे प्रतिनिधी म्हणून, खरं तर प्रशांत ठाकरेंचे प्रतिनिधी म्हणून मुख्यमंत्र्यांच्या वतीने त्यांनी सांगितलं, निश्चितपणे ती जबाबदारी फार मोठी त्यांची आहे आमच्यापेक्षा. कारण तुम्ही पाहता की या ठिकाणी शिंदेंना बदली करायला शिवसेनेने कधी देखील आग्रही भूमिका बजावली नव्हती. बरं, मला सांगा, त्यांनी दोघांनी शाळांच्या बद्दलचा प्रश्न विचारला. इथल्या अनेक शाळा वेडीवाकडी डोनेशन्स घेतात आणि सर्वसामान्य माणसाला राईट टू एज्युकेशन असून सुद्धा सर्वसामान्यांच्या मुलांना प्रवेश मिळत नाही. खासदार साहेब, थोडंसं वजन खर्ची करायला पाहिजे. खरं तर तुम्ही एबीपी माझाच्या माध्यमातून या भागात कुणाच्या शाळा आहे याचा छडा लावून खरं तर ते दाखवायला पाहिजे. मेन हे महत्वाचं आहे, कारण जे पक्ष निवडणुकीला सामोरे जातात ते जबाबदार आहे. आणि तुम्ही प्रश्न कोणाला म्हणायचं, दोघंही समोर आहेत, लगेच प्रश्न विचारून टाकू. निश्चितपणे हे सगळे या ठिकाणी उपस्थित असलेल्या मतदारांना माहिती विचारूया, काय असं झालं? खरंच तुमचं वजन मोठं आहे हो शेकापचं. तुम्ही आतापर्यंत वजन खर्च करून थोड्या काही मुलांचं भलं व्हायला नको का शिक्षणाचं? मी आपल्याला सांगतो की जे केलं ते शेका पक्षानेच केलेलं आहे. अहो, तुम्ही असं म्हणालात, पण इकडे असे शेकडो विद्यार्थी आहेत की ज्यांच्याकडनं वेडीवाकडी फी वसूल केली जाते. इथे असे अनेक विद्यार्थी आहेत की ज्यांना शाळेतच प्रवेश मिळत नाही. त्यांनी काय करायचं? खासदार साहेबांनी जे उल्लेख केला ते शेका पक्षाला लागू पडतो की बीजेपीला लागू पडतो हे आपण पाहून घ्या. पण तुम्ही काय आंदोलन करणार आणि तुम्ही कसा तो विषय सोडवणार सांगा ना. त्यांचं मी बघतोच आंदोलन आहे. आम्ही या ठिकाणी महानगरपालिका जिंकल्यानंतर जो सीबीएसई शिक्षण, आज सीबीएसई शिक्षण या ठिकाणी महत्वाचं आहे आणि सीबीएसई शिक्षण या ठिकाणच्या जनतेला आम्ही माफक दराने या महानगरपालिकेच्या माध्यमातून देऊ. आणि मी आपल्याला या ठिकाणी सांगतो की मी पहिलाही आपल्याला एक प्रश्न विचारला की फक्त आश्वासन नको, आता गाजरबज झाले, तुम्ही काय केलंय ते दाखवा. मला सांगा, नागरिकांची जी आघाडी आहे त्यांच्याकडे असा काही छोटासा प्लॅन आहे पुढच्या काही काळातल्या डेव्हलपमेंटच्या संदर्भातला? प्लॅन जनतेनेच तयार केलेला, पण त्याच्या अगोदर मला या वक्त्यांनी जे बोललं की सुधाकर शिंदे साहेब परत येतील, हे दोन्ही मित्रपक्ष एकत्र आहेत. त्यांनी वचन द्यावं. शिवसेनेचं तर वचन असतं, आम्ही बाळासाहेब ठाकरेंना मानणारी माणसं आहोत. यांनी दोघांनी वचन द्यावं की
सुधाकर शिंदे साहेबांना इलेक्शन झाल्यानंतर आम्ही इथे आणू असं या दोघांनी वचन द्यावं सगळ्या जनतेच्या पुढं मी यांना विनंती करतो. आणि दुसरी गोष्ट, सुधाकर शिंदे साहेबांनी एवढं छान काम केलंय. आज जर तुम्ही जिथून मुख्यमंत्री साहेब सभेसाठी जाणार आहेत खारघरला तो रस्ता बघितला तर एकही फेरीवाला दिसत नाहीये. ते शिंदे साहेबांनी केलं होतं, त्याच्यानंतर सगळे फेरीवाले, हजारो फेरीवाले खारघरच्या रस्त्यावरती उतरलेले आहेत. त्यांनी असं सांगितलं, आश्वासन दिलं की ते दोघंही शिंद्यांच्या करता समर्थन करतील. एक निवडणूक आयोगाकडे तक्रार कोणी केली याचा पण इथे खुलासा करा. कुठल्या पक्षाचे नेते होते? त्यांनी असं म्हटलं होतं की काँग्रेस राष्ट्रवादीची आणि तक्रार. ठीक आहे, आपल्याला पक्षात जायला नको. मला सांगा, आपल्या कार्यक्रमाची वेळ संपत आली. खरं तर प्रश्न आणखीन बरेच विचारले होते आणि बऱ्याच जणांचे प्रश्न बाकी आहेत. ठीक आहे, आपण दोनच प्रश्न घेऊया थोडक्यातले. दोन प्रश्न थोडक्यात एकदम एका वाक्यात. माझा प्रश्न शेतकरी कामगार पक्षाला आहे, ज्यांची सत्ता आहे कामोठे ग्रामपंचायतीमध्ये वर्षानुवर्ष आहे. मागच्या 3 वर्षामध्ये 33 कोटीचा फंड या ठिकाणी आला, त्याच्यातले 32.5 कोटी त्यांनी खर्च केले. आणि भारतीय जनता पार्टीच्या महेंद्र भोपेने ज्यावेळेस ITI दाखल केला, माहितीच्या अधिकारातून उघड झालं की यांनी भ्रष्टाचार केलेला आहे. ठीक आहे, थोडक्यात प्रश्न, फक्त एका वाक्यात प्रश्न विचार, बोला. मला असं म्हणायचं आहे की ह्यांनी या ठिकाणी काम करत असताना भांड्यामध्ये भ्रष्टाचार केला, खुर्ची खरेदीमध्ये भ्रष्टाचार केला, व्यायामशाळेमध्ये भ्रष्टाचार केला. एवढं यांनी काम केलं, यांनी सगळ्या ठिकाणी भ्रष्टाचार. आणि महानगरपालिका संस्था स्थापन होण्याच्या अगोदर त्यांनी त्याला विरोध पण केला. खारघरमध्ये तर यांनी सांगितलं की ती NMMC मध्ये जावं. बरं, ठीक आहे, एक मुद्दा शेवटचा बोला. मला एक फक्त म्हणजे विवरण करतोय की आपण काय करणार आहोत आणि आता पायाभूत सुविधा ज्या असायला पाहिजेत कामोठ्यावरती त्याच्यावरतीच बोला, कारण की हे आपण विचार करतोय प्रत्येकजण प्रत्येकावरती आरोप करून शेवट नाहीये. बरं, मला हे तर मी विचारणारच आहे. आपल्याकडे शेवटचं 1 मिनिट शिल्लक आहे, पण इकडे मी आज मगाशी चहा पिताना अशी चर्चा ऐकली की सर्वच राजकीय पक्षांच्या नेत्यांनी या सगळ्याच परिसरातल्या सोसायट्यांमधल्या लोकांना 3,000 रुपये पर वोट अशा पद्धतीने सुरू केलेलं आहे. जर का हे असेल तर ते खोटं आहे सांगा, आणि असेल तर ते होणार नाही सांगा. अशा कुठल्या प्रकारचे वाटप झालंय असं मला वाटत नाही, आणि आमच्या कार्यकर्ते तरी तसं करत नाही. बरं, ठीक आहे, एक आश्वासन सांगा की जे नक्की पूर्ण कराल. निवडणुकांच्या नंतर एक आश्वासन जे नक्की पूर्ण कराल. निवडणुकांच्या नंतर पूर्ण कराल असं एक आश्वासन सांगा. निश्चितपणे बस सेवा देऊ, पाणी पुरवठा सुरळीत करू, आणि विरंगुळा केंद्र, उद्यानं वगैरे. बारणे साहेब, असं 3,000 रुपयाचं वगैरे काही नाही ना तुमच्याकडे? का आहे? पनवेल महापालिकेची पहिल्या प्रथम निवडणूक होते आणि ही निवडणूक धनशक्ती विरुद्ध शिवशक्तीची निवडणूक आहे. या पनवेल महापालिका हद्दीतील मतदाराला माझा जाहीरपणे आव्हान आहे, या धनशक्तीला जर रोखायचं असेल तर तुम्ही विचार करायला पाहिजे. धनशक्तीच्या विरोधात आहे. ठीक आहे, 2 आश्वासनं अशी की जी 100% पूर्ण कराल. निश्चितपणे महापालिका म्हणून ज्या प्राथमिक गरजा आहे, पाणी, शिक्षण, आरोग्य, रस्ते, लाईट, या पूर्ण करण्याच्या संदर्भामध्ये शिवसेना आग्रही राहील. 2 आश्वासनं फक्त का जी 100% पूर्ण कराल सत्तेत आलात तर? नाही, हा कामोठ्यामध्ये जे पाण्याचे प्रश्न आहेत, या ठिकाणी जो लाईटचा प्रश्न निर्माण केला, तर पाणी आणि लाईट ह्या मूलभूत गरजा आहेत. त्याचबरोबर या ठिकाणी फुटपाथ, ड्रेन, या सर्व गोष्टी आम्ही 100% पूर्ण करू. आणि जो आता इथे विषय मांडला यांनी ग्रामपंचायतच्या बद्दल, लोकांना उत्तर देतच ना प्रचाराच्या दरम्यान तुम्ही. 2च विषय की जे पूर्ण कराल तुम्हाला असं वाटतं? एक फक्त बोलतो, अगदी थोडक्यात बोलतो. इथे पैसे वाटण्याचा विषय आहे. आमच्या उमेदवारांना पैसे जनतेनं दिले खर्च करायला, हे सांगू इच्छितो, कारण जनतेने जनतेसाठी दिलेले उमेदवार आहे. एक आश्वासन, मी हे वचननामा आहे, शिवसेनेकडनं आम्ही उचललेला आहे, वचन देतो आम्ही, वचननामा म्हणून आलेला आहे. याच्यामध्ये ज्या ज्या गोष्टींचा उल्लेख केलेला आहे ते सगळ्या गोष्टी आम्ही पूर्ण करू. या सगळ्या राजकारण्यांनी नाही आहेत काही गोष्टी, आपण त्या बोलूयात. अजून आहेत, अजून प्रचाराचा दिवस आहे उद्याला, आपण हे करूयात. अपेक्षा अशी आहे की इथल्या लोकांचा जो प्रश्न आहे ना, तो रस्त्यांवरनं वाहणारा ड्रेनेज तर आहे, पण रिक्षा मिळताना जी अडचण होते आणि रिक्षावाले जी लूट करतात, हा सुद्धा प्रश्न आहे. 10 वर्षामध्ये एक बाग आपण चांगली सगळे राजकारणी मिळून देऊ शकत नाही. 100पेक्षा जास्त उमेदवार हे कोट्याधीश आहेत, पण ते असं करू शकत नाहीत का? मला माहित नाही. राजकारण्यांनी याचा गांभीर्यानं विचार केला पाहिजे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मतदान केलं पाहिजे. तो तुमचा हक्कच नाही तर तो तुमचं कर्तव्य आहे. कुठल्याही प्रलोभनाला बळी न पडता आपल्या भागाचा जर का नीट चांगला विकास व्हायचा असेल तर मतदान करा. आपण सगळेजण सुज्ञ आहात, सगळेजण या चर्चेत सहभागी झालात. आपल्या सगळ्यांचे मनापासून आभार. रणसंग्राम महानगरपालिकेचा मध्ये आज इथेच थांबूया.